नमस्कार शेतकरी मंडळींनो, टोटल फार्मिंग मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी रितेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर शेतकरी मंडळींनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यंत्रणा म्हणजे आज आपल्याला ऊस फवारायचा आहे. तर या व्हिडिओमध्ये पाठदुखीपासून आपण कसा सुटकारा घेऊ शकता आणि काय टिप्स काय आपण फॉलो केले पाहिजेत की जेणेकरून आपली पाठदुखी होणार नाही, कंबरदुखी होणार नाही. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मंडळींनो, पहिली टिप्स, आपल्या वजन आणि उंचीच्या अनुषंगाने आपल्याला पंप घ्यायचा आहे. तुमची उंची जर 5.5 फूट असेल, वजन 50च्या पुढे असेल, तर तुम्ही 16 लिटरपर्यंतचा पंप तुम्ही वापरू शकता किंवा त्यापेक्षा वजन आणि उंची जास्त असेल तर तुम्ही 20पर्यंत देखील जाऊ शकता. त्यामुळे ही पहिली टिप्स, आपल्या वजन आणि उंचीच्या अनुषंगाने पंप निवडा आणि त्याच पंपाने फवारा करा. दुसरी टिप्स म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, बरेचसे शेतकरी पंप उचलताना पंप खाली भरतात आणि चुकीच्या पद्धतीनं पंप उचलतात. त्यामुळे शरीर संपूर्णपणे पिरगळलं जातं आणि शरीर पिरगळल्यामुळं मणका देखील तुटू शकतो. या गोष्टी आता तुम्ही बऱ्याचशा भागामध्ये जर फिरले असाल तर तुम्हाला नक्कीच कळेल की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या गाद्या सरकलेल्या आहेत, मणक्यामधील गाद्या सरकलेल्या आहेत. त्यामुळे चुकीची पद्धत आहे ही वापरू नका. एक असा 200 लिटरचा बॅरल घ्या, त्याच्यावरती एका बाजूने कट द्या. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी जर पाहिलं तर आपण या बॅरलला या ठिकाणी कट दिलेला आहे. इथून पाणी भरायचं, याच्यामध्ये टाकायचं आणि पंप फिरवून पाठीवरती घ्यायचा. वरच्या वरती एकदम सोप्या पद्धतीनं या ठिकाणी आपण पंप उचलू शकतो. ही दुसरी टिप्स. त्यानंतर शेतकरी मंडळींनो, पंपात ज्यावेळेस आपल्याला फवारणी करायची आहे, ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स तुमच्यासाठी आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आपण दोन्हीही पट्टे सारखे करून या ठिकाणी दोऱ्याच्या सहाय्याने शिवून घेतलेले आहेत. हे पट्टे शिवण्याचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही पंप पाठीवर घेता, एक पट्टा खाली एक पट्टा वर जर झाला, आपल्या या खांद्यावरती वजन कमी जास्त पडतं आणि त्यामुळे एक भाग जास्त दाबला जातो, एका भागाला सूट राहते. त्यामुळे एका बाजूने तुम्हाला मणकादुखी किंवा कंबरदुखी नक्कीच होणार. त्यामुळे हे पट्टे व्यवस्थितरित्या आपल्या उंचीच्या हिशोबाने तुम्ही सेट करून घ्या आणि या ठिकाणी असे शिवून टाका. ही टिप्सचा आपण नक्की वापर करावा अशी माझे म्हणणे आहे. तर शेतकरी मंडळींनो, चौथी टिप्स म्हणजे फवारताना तुम्ही पहा, ज्यावेळेस औषध कापता, औषध आपल्या नाकामध्ये जाते, औषध आपल्या त्वचेवरती पडते. तुम्ही एक बातमी नक्कीच ऐकली असेल की ग्लायफोसेटचा वापर केल्यामुळे शेतकऱ्याचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. तर ती बातमीची फोड अशी आहे, शेतकरी मंडळींनो, ज्यावेळेस आपल्या शरीरावरती जखम असते, जखमेमध्ये जर डायरेक्टली ग्लायसेल गेलं तर त्या ग्लायसेलमुळं त्वचा आपली सडते आणि त्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे जखमेवरती कुठलंही औषध, रासायनिक औषध कुठलंही त्वचेवरती पडू देऊ नका. कपडे पूर्ण घाला फवारताना आणि नाकामध्ये तुम्ही देखील औषधे उडू देऊ नका. यासाठी शेतकरी मंडळींनो, हा एक मास्क आहे. 150 ते 200 रुपयाला हा मास्क आपल्याला मिळतो. हा मास्क वापरा किंवा आपण एक रुमाल देखील वापरला तरी चालेल. 30-40 रुपयाच्या रुमालामध्ये आपला पुढचा लाखांमध्ये पडणारा खर्च आपण वाचवू शकतो. नक्कीच या 4-5 टिप्स आपल्याला कळाल्या असतील. आता फवारणीविषयक या 4 टिप्स झाल्या. तुम्हाला पाठदुखी, कंबरदुखी या टिप्सचा वापर केल्याने नक्कीच होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि 1800 शेतकऱ्यांचा समूह असणाऱ्या आपल्या यूट्यूब चॅनलला अजून वाढवण्यासाठी प्रयत्न करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय विज्ञान. धन्यवाद.